ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा आता कोणता चालू आहे? पितृपक्ष. पितृपक्ष म्हणजे काय? आईवडिलांचं स्मरण. आणि ह्या ज्या काही कथा आहेत, या कथातून काय घ्यायचं आहे? आपण बोध घ्यायचं आहे. शिवाजी महाराजांना जिजाबाईंनी गोष्टी सांगितल्या आणि शिवाजी महाराज घडला. पूर्वीचे जे काही शूरवीर होऊन गेले त्यांना या गोष्टी सांगितल्या आणि त्या गोष्टीतून त्यांनी काही चांगलं प्रबोधन केलं. तसं आता या गोष्टीतून आपण काय घ्यायचं आहे? मातृपितृसेवा, पितृस्मरण. आता रायगड जिल्ह्यामध्ये एक ब्राह्मण कुटुंब होतं आणि त्या ब्राह्मण कुटुंबाला एकुलता एक मुलगा होता. मुलगा खूप हुशार होता आणि मुलगा हुशार असल्यानंतर तो शाळेत, पूर्वी आजही काही काही खेड्यांमध्ये फक्त 7वी फायनलपर्यंत शिक्षण आहे. आणि मग पुढचं शिक्षण घेण्याकरता शिक्षक काय म्हण, मावशी तुमचा मुलगा आहे ना खूप हुशार आहे, त्याला तुम्ही जर बाहेर पाठवलं ना शिकायला लय चांगलं होईल म्हणून. आणि मग तालुक्याच्या गावाला पाठवलं. आता तालुक्याच्या गावाला पाठवलं, तिथं पैसा नाही. आणि मग ती तिथं गेली आणि एक मंदिरात राहायची आणि लोकांचे भांडेकुंडे घसून आणि त्यांना ती शिक्षण पुरवायची. आणि तोही बी काय करायचा, माधवगिरी मागून आणायचा आणि तो पैसे साचल त्या मुलाला द्यायचा. आता मुलगा कोण झाला? कलेक्टर झाला. आणि त्याने त्याच भागामध्ये त्या श्रीमंताच्या मुलीशी विवाह केला. आणि नाशिकला तो येऊन राहिला, त्याचा बंगला होता. आणि ज्या वेळेला त्या दोघा दाम्पत्यांना कळलं का आपला मुलगा कलेक्टर झाला, आणि त्यांनी तिथून रायगडपासून तर नाशिकपर्यंत पायी चालून, आणि त्याला काय आवडायचं, खोबरं आवडायचं, साखर गुळ गुळ खोबरं पाक. आणि मग तो घेऊन तिथं आली आणि मग कलेक्टरच्या गेटमध्ये येऊन उभे राहिले. आता कलेक्टरचा हे आला, शिपाई आला. म्हण तुम्ही कोण आहे? म्हण मी कलेक्टरचा बाप आहे. बाप म्हणल्यानंतर त्या कलेक्टरच्या याने तर हा आपल्या याचं गरिबी स्वभाव, फाटके कपडे, आणि त्याच्या लात मारली आणि तो खाली पडला. बघा, कलेक्टर वरून बघत होता, त्याची बायको होती. पण आपण घरात जर घ्यावा, आजचे माणसं जे आहे ना या कलियुगामध्ये सगळे बायकोचे गुलाम, जे निम्मेत सगळे नाही. आणि बायकोनं सांगितलं होतं याचे फाटके तुकडे कपडे घातलेली माणसं आपल्या घरात नको आहे, अशी कंगाल लोक नको आहे, लुगडं नेसणारी बाई नको आहे. आणि मग तो बघत होता आणि त्या बापानं ते बघितलं त्याच्याकडं. बापानं जीव सोडला. बघा, बापानं जीव सोडल्यानंतर आता राहिले आई. मग त्याची विधी नगरपालिकेच्या लोकांनी केली. आणि मग आईला राहिले कुठं? राम मंदिरामध्ये. तिचे केस काढले. मग जाहिरात होती कलेक्टरच्या घरी, कलेक्टरला मुलगा झालेला आहे आणि घर काम करण्याकरता बाई पाहिजे. मीला मोठा आनंद झाला. त्या निमित्तानं का बाईना, आणि ती जायची, सगळे कामं करायची, आणि पगाराचा टाईम आला का काय नाही, घेऊ आपलंच आहे. आणि एक दिवस काय झालं, कलेक्टरचं काय झालं, डोकं दुखत होतं. आणि मग ही काय म्हणते कलेक्टरला, मी येऊ का डोकं दाबायला? आणि मग तिनं कलेक्टरचं डोकं दाबायला ती गेली. गेल्यानंतर मांडीवर डोकं ठेवलं आणि ती पूर्वी ज्याला जे लहानपणी जे अंगाई गीत होतं ते ती म्हणत होती. तिला खूप आनंद झाला होता. आणि ते म्हणता म्हणता तिचे डोळ्याचे अश्रू खाली पडले. आणि मग कलेक्टरला सुद्धा एक पश्चाताप झाला. त्याचं नाव काय होतं? राजा. बघा, राजा कलेक्टर झाला, पण तो जीवनाच्या परीक्षेत नापास झाला. आणि मग त्याने काय केलं,
त्या बायकोला लात मारून घराच्या बाहेर काढून दिलं. आणि जेवढे त्यांनी त्याचा पगार होता त्याच्यामध्ये त्याने वृद्धाश्रम काढले आणि आईवडिलांना सांभाळू लागला. राजा कलेक्टर झाला पण जीवनाच्या परीक्षेत नापास झाला. तसं आपलं हे पितृश्राद्ध आहे, पितृतर्पण आहे, जीवन तुकाराम महाराजांचा अभंग आहे. जिथपणी नाही घातले अन्न, मेल्यावर पिंडदान. जिवंतपणे अन्न घालायचं नाही, मेल्यावर मग मित्रपरिवाराला नातेवाईकांना पाचीपाकवान करायचं आणि आग्रहानं वाढायचं. आणि पित्राच्या टायमाला बी मित्रांना मोठ्याकी करायचा आणि का घ्यायचा. आणि मग आज काय झाले, अनेक दुःख संकट पितृदोष. बघा तुम्ही आज गुगलवर जे पैसे पाठवतात ते एकमेकाला जातात. म्हणजे इंटरनेटवरच विज्ञानावर अध्यात्मावर इंटरनेट निघालेलं आहे. आणि पितृ हे जे आहेत हे लागल्याशिवाय राहणार नाही. तरी ध्यान धरा. आणि आईवडिलांनी आईनं तुम्हाला लहानपणी सांभाळला असेल आणि जरी ते म्हातारपणी त्रास देत असतील तेव्हा तू लहानपणी त्रास दिला, मग त्यांचा त्रास कोणी सहन करायचा. उपकाराची परतफेड केली पाहिजे. ही जाण धरा, आईबापाची सेवा करा, तर तुमचं पितृतर्पण खरं होईल आणि ते तुमच्या खऱ्या अर्थानं तुमच्या उपयोगी पडेल. जय भैरवनाथ.